तर आता आपण बघतोय क्वेश्चन 7. तर 7 क्वेश्चन काय बघूया. आफ्टर ऑफरिंग डिस्काउंट ऑफ 10% ऑन अ मार्केट प्राइस अ कस्टमर गेट्स अ टोटल डिस्काउंट ऑफ 70 रुपीज. तर डिस्काउंट किती रुपये दिलाय, तर 10% दिलाय. आणि 10% दिल्यानंतर मग कशावर आहे, तर मार्केट प्राइसवर 10% डिस्काउंट दिलाय. कस्टमर गेट्स अ टोटल डिस्काउंट ऑफ 17 रुपीज. तर मग रुपीज मध्ये डिस्काउंट किती मिळालाय, तर 70 रुपीज. टू फाइंड द कॉस्ट प्राइस फॉर द कस्टमर fill in the following boxes with appropriate numbers and complete the activity. तर इथं आपल्याला काय कंप्लीट करायचे, तर ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची. तर त्यांनी किती दिलं, 10% म्हणजेच काय 70 रुपीज दिले. काय काय दिले बघूया. सपोज मार्क्ड प्राइस ऑफ द आयटम, मार्क्ड प्राइस किती 100 रुपीज आहे. 100 रुपीज काय, तर मार्क्ड प्राइस आहे. 100 रुपीज काय मार्क्ड प्राइस म्हणजे काय MRP. MRP किती 100 रुपीज. Therefore, for the customer that item costs, कस्टमरला आयटम किती रुपयाला मिळालाय, तर त्यांनी किती दिले ऍक्टिव्हिटी मध्ये 90 रुपीज आहे. म्हणजे काय ना 100 रुपये काय ना त्याची मार्केट प्राइस. डिस्काउंट किती रुपये दिलाय 10%. म्हणजेच किती 10 रुपीज काय मिळाला, डिस्काउंट मिळाला. हेन्स व्हेन द डिस्काउंट इज, आता डिस्काउंट किती 10%, द सेलिंग प्राइस इज डॅश रुपीज. म्हणजेच काय डिस्काउंट किती 10% आहे. 10% असताना सेलिंग प्राइस किती आली आपली, आयटम कॉस्ट सेलिंग प्राइस काय 390 रुपीज. 19 रुपीज काय 90 रुपीज काय सेलिंग प्राइस आहे. म्हणजे काय 10% ला 17 आहे. तर आपल्याला 100 ला किती रुपये डिस्काउंट, म्हणजे ऍक्च्युअली सेलिंग प्राइस किती काढली आपण 90 रुपीज. तर सेलिंग प्राइस काय येणार इथं 90 रुपीज. 90 रुपीज काय आली सेलिंग प्राइस. द नेक्स्ट काय म्हणजे सपोज व्हेन द डिस्काउंट इज, आता डिस्काउंट किती दिला त्यांनी 10%, तर सेलिंग प्राइस इज x रुपीज. द डिस्काउंट इज, आता हे पर्सेंटेज मध्ये काढलं. आता हे डिस्काउंट किती, डिस्काउंट इज 10%. 10% म्हणायची गरज नाही का, तर ऍक्च्युअली मी 100 MRP घेतली. म्हणजे डिस्काउंट किती येणार 10. म्हणजे काय ना डिस्काउंट किती आला 10. 10 डिस्काउंट असताना सेलिंग प्राइस किती आली 90. तर डिस्काउंट रुपीज मध्ये, आता रुपीज किती 17, डिस्काउंट आता किती 70 रुपीज आहे. 17 रुपीज असताना आपल्याला सेलिंग प्राइस किती x रुपये आपण म्हणायचे. म्हणजेच काय तर 10 रुपये डिस्काउंट असताना सेलिंग प्राइस आहे 90 रुपीज. आणि आपला डिस्काउंट किती आता 17 रुपये असताना डिस्काउंट किती x रुपीज आपण कन्सिडर करायचं. तर काय येणार क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय 10x इज इक्वल टू 17 इंटू 90. म्हणजे काय येणार x अपॉन 17 इज इक्वल टू 90 अपॉन 10. तर इथं काय येणार x ला काय येणार आहे 17. तर 10 रुपीजला जर 90 रुपये जर सेलिंग प्राइस आहे, हे 10 काय आहे, तर 10 काय डिस्काउंट आणि हे काय सेलिंग प्राइस. म्हणजे 10 रुपये सेलिंग प्राइसला डिस्काउंट, सेलिंग प्राइस किती आपली 10 रुपये डिस्काउंटला सेलिंग प्राइस आहे 90 रुपीज. तर आता डिस्काउंट किती रुपये दिलाय रुपीज मध्ये दिलाय, किती दिलाय 17 रुपीजला त्यांनी काय विचारले सेलिंग प्राइस विचारले. म्हणजे काय येणार x अपॉन 17 आणि 90 अपॉन 10. 90 अपॉन 10. तर आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलंय म्हणजे काय 10x. आता इथे काय 10x, x इज इक्वल टू 17 इंटू 90 अपॉन 10. तर या व्हॅल्यूज इथं आपल्याला फिलअप करायचे. 17 इंटू 90 अपॉन 10. 17 इंटू 9. 17 इंटू 9 किती येते आपण बघूया. 17 इंटू 9 ना 153. किंवा 17 चा जर टेबल जर मल्टिप्लिकेशन टेबल पार्ट असेल तर तुम्ही घेणार 79 चा 153. तर आन्सर किती आला 153 आणि वरचा 0 आणि खालचा 0 काय होणार कॅन्सल होणार. म्हणजे आन्सर किती येणार 153. 153 रुपये. 153 रुपये काय आले तुम्हाला, तर
तुमची जी सेलिंग प्राइस आहे ती आली. तर कस्टमर विल गेट द आयटम फॉर, आन्सर किती येणार 153 रुपीज. म्हणजे कस्टमरला तो आयटम आहे तो किती रुपयाला मिळाला आहे 153 रुपीजला. तर इथं आपला क्वेश्चन 7 कंप्लीट झाला. क्वेश्चन 8 बघतोय. तर क्वेश्चन 8 काय ते बघूया. A shopkeeper decides to sell a certain item at a certain price. He tags the price on the item by increasing the decided price by 25%. तर शॉपकीपरनं काय केलंय तर जो डिसाइडेड प्राइस आहे त्याची जे मार्केट प्राइस आहे त्याच्यावर किती 25% त्यानं प्राइस वाढवून लावलेली आहे. पुढे काय केलंय व्हाईल सेलिंग द आयटम ही ऑफर्स अ 20% डिस्काउंट. तर जेव्हा तो वस्तू सेल करतोय त्यावर तो डिस्काउंट किती देतोय तो 20%. Find how many more or less percent he gets on the decided price. तर त्याला how many more or less percent he gets on the decided price. तर त्याला फायदा झालाय का तोटा झालाय किंवा डिसाइड प्राइस वर त्याला किती प्रॉफिट झाले आणि लॉस झाला असेल तर किती लॉस झालाय ते विचारलं त्यांनी. तर काय दिले बघूया. अजून तर डिसाइडेड प्राइस बी ₹100. आता डिसाइडेड प्राइस त्यांनी दिलेली नाही तर आपण काय म्हणलं ती 100 रुपीज आहे हे आपण अझम्पशन केलेलं आहे. Assume decided price to be ₹100. So he marks the price as a 125. तर त्याने काय केलंय डिसाइडेड प्राइस वर काय केलंय 25% काय केलं ऍड केलं म्हणजेच काय तर मार्केट प्राइस किती झाली किंवा मार्क्स प्राइस सेलिंग प्राइस किती झाली आता 125 किंवा 125 रुपीज. मार्केट प्राइस किती झाली 125. ऍक्च्युअली प्राइस होती 100 रुपीज त्यानं 25% किंवा 25% इन्क्रीज केली. तर मग मार्केट प्राइस किती झाली एमआरपी किती झाली 125. आता त्याने डिस्काउंट दिलाय. त्याने डिस्काउंट किती दिलाय बघा. डिस्काउंट दिलाय त्यानं 20% त्यानं डिस्काउंट दिलाय. आता डिस्काउंट गिवन. आता डिस्काउंट जो असणार आहे 20% हा 100 रुपीज वर नसणार आहे तर तो कशावर असणार आहे 125 रुपीज वर. 125 रुपीज वर 20% म्हणजेच काय 20/100 into 125. 20/100 into 125. 0 ला 0 कट झाले. 2 1 जा 2 2 5 जा 10. परत 125 ला मी 5 ने डिवाइड करतो. 5 1 जा 5 5 2 जा 10 5 5 जा 25. तर आपला आन्सर किती आला ₹25. तर डिस्काउंट किती रुपये दिलाय 25 रुपीज त्याने डिस्काउंट दिलेला आहे. आता सेलिंग प्राइस डिस्काउंट दिलाय म्हणजे काय तर त्याने तेवढे रुपये कमी केले. जेव्हा ऍक्च्युअली तो सेलिंग करतो तेव्हा त्याने तेवढे रुपये कमी केले. तर किती 125 रुपये ओरिजिनल प्राइस आहे त्याने वाढवून लावलेली आणि त्यामध्ये त्याने 25 रुपये डिस्काउंट दिलाय. म्हणजे त्याने ऍक्च्युअली सेलिंग कितीला केलं बघा. सेलिंग प्राइस किती आली 100 रुपीज. म्हणजेच काय ऍक्च्युअली प्राइस होती पण 100 रुपीज आणि सेलिंग प्राइस पण झाली 100 रुपीज. म्हणजे त्याला प्रॉफिट झालं का नाही. त्याला लॉस पण झाला का नाही. लॉस पण नाही आणि प्रॉफिट पण नाही. इफ द डिसाइडेड प्राइस इज 100 रुपीज ही गेट्स द ₹100. म्हणजे 100 रुपये प्राइस डिसाइड केली आणि त्याला किती रुपये मिळाल्यानंतर व्यवहार झाल्यानंतर किंवा व्यवहार झाल्यानंतर 100 रुपये मिळाले. म्हणजेच काय ही गेट्स 0% ऑन द डिसाइडेड प्राइस. तर डिसाइडेड प्राइस वर त्याला काय मिळाले 0% मिळाले. म्हणजे त्याला फायदा पण झाला नाही आणि तोटा पण झाला नाही. नो प्रॉफिट नो लॉस हे गणित आहे. आता इथं आपलं एक्झाम्पल 8 कंप्लीट होते.